सर आपण आपल्या नवीन प्रोजेक्टसाठी कोटेशन किती लावतोय? मी खरं सांगू का तुम्हाला, म्हणजे मला ह्याच्यातलं काहीच कळत नाही. माझा मोठा मुलगा म्हणजे आदित्य ह्याच्यातलं सगळं बघतो, त्यामुळे तो सांगू शकेल तुम्हाला सगळं. एक मिनिट. तो जरा कामानिमित्तानं बाहेर गेलाय. तुम्हाला मोहन यातलं सांगू शकेल. तुम्ही मोहनला भेटता का? चालेल ना? एक सासरे डॅड, मी काय म्हणते, आदित्य गेल्यापासून मोहन अंकलवर खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आल्यात. ते एकटे काय काय सांभाळणार? त्यांची किती धावपळ होईल. त्यापेक्षा मी सांभाळू काय सगळं? चालेल? तुम्ही या आता. एक मिनिट. एक सासरे डॅड, हो मी खरंच बोलते. हे बघा, तुमच्या घरात इतकी हुशार बिझनेस वुमन आहे, तिला तुम्ही असंच घरात बसवून ठेवलंय. मी इतकी शिकलेली आहे, माझं सगळं शिक्षण वेस्ट होतंय. हे बघा, मी माझ्या शिक्षणाच्या मदतीने आपल्या कंपनीला अजून ग्रो करेन. तुम्ही बघाच, मी सगळं अगदी व्यवस्थित पार पाडेन. तुम्ही फक्त आदित्यची जागा मला द्या. मी आपली कंपनी खूप छान सांभाळेन. ट्रस्ट मी. मी आपल्या कंपनीच्या हिताचे सगळे निर्णय घेईन. आय प्रॉमिस. तुम्ही या आता. मी मोहनला किंवा प्रीतमला तुमच्याशी बोलायला सांगतो. एक सासरे डॅड, हे बघा, मी खरंच बोलतेय. मला प्लीज कंपनीत कोणती तरी रिस्पॉन्सिबिलिटी द्या ना तुम्ही. मी खरंच खूप प्रामाणिकपणे काम करेन. दिशा, पुन्हा तुझ्या जाळ्यात अडकायला आम्ही मूर्ख वाटलो का तुला? हा? तुझी प्रत्येक चाल आता लक्षात येते आमच्या. आणि बघ, अहिल्याला आणि या किर्लोस्कर कंपनीला तुझ्या मदतीची अजिबात गरज नाहीये. पण एक सासरे डॅड, एक सासू मॉमचं आता वय झालंय. त्यांना सतत ऑफिसला येणं जाणं जमणार आहे का? मुळात त्यांच्या वयाला ते झेपणार आहे का? आणि आता आदित्यची खुर्ची पण रिकामी झाली आहे. जर मालकच कंपनीत येत नसेल तर मग कामगारांची चंगळच आहे ना. डोक्यावर बसतील आपल्या, ते सतत टाइमपास करत बसतील आणि मग कंपनीचा लॉस व्हायला सुद्धा वेळ नाही लागणार. म्हणून मी म्हणते की आदित्यची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी, त्याची जागा मी घेते. कारण मला कंपनी चालवण्याचा अनुभव सुद्धा आहे. मी सगळं अगदी व्यवस्थित पार पाडेन. म्हणजे दिशा, आदित्यच्या जागेवर कोणीही बसणार नाही, कारण त्याची जागा कुणीही घेऊ शकत नाही. कळलं? आणि हे बघ, अहिल्याने तुला या घरात राहू दिले हे तुझं नशीब समज. त्यामुळे फुकट जे काही खायला मिळते ते खा आणि शांत राहा या घरात. आमच्या कामात डोकं घालू नकोस. काय करायचं आणि काय नाही करायचं हे आमचं आम्हाला कळतं. कळलं का? आदित्य, अरे तुझ्याशिवाय हे सगळं हँडल करणं खरंच आम्हाला सगळ्यांनाच खूप जड जाणार आहे रे. अहिल्या, अगं आपली मुलं चूक करतात तेव्हा आपणच त्यांना मोठ्या मनानं माफ केलं पाहिजे ना. ह्या घरात सगळ्यांना सगळं माहिती होतं, मी सोडून. तुम्हाला सगळ्यांना पारू आणि आदित्याचं हे नातं मान्य आहे ना? म्हणजे म्हणूनच तुम्हाला माझ्याशी खोटं बोलावंसं वाटलं असेल. म्हणजे माझंच काहीतरी चुकलं असेल ना या सगळ्यात. हिच्या येण्याने तुमचं सगळ्यांचं जर कुटुंब पूर्ण होणार असेल तर मग माझी काहीच गरज नाहीये या कुटुंबात, बरोबर? म्हणजे माझ्या मुलाचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून मी काहीतरी ठरवलं, तर एक आई म्हणून मीच चुकीची ठरले. मी
चांगली आई होऊ शकले नाही. तुमचं घर पूर्ण होणार आहे ते आदित्य आणि पारूमुळे. तिचा स्वीकार कर. दादा, तू मला आता मरायला सांगितलंस ना तर मी आनंदाने जीव देईन, पण मी ह्या मुलीचा कधीही स्वीकार करू शकत नाही. माझा मुलगा म्हणजे माझा माज होता, ज्याच्या जीवावर अख्खी दुनिया जिंकायला निघाले होते मी. पण आज माझा हा अख्खा माजच संपला, कारण ह्या मुलीने माझं नाक कापलंय. तुला जे योग्य वाटलं ते तू निवडलंयस, त्यामुळे आता तुला या घरात राहायला जागा नाही. मग तो माझा मुलगा असला तरी यापुढे मला आयुष्यात कधी तोंड दाखवू नका तुमचं. अहिल्या माझं ऐक, असा अविचारी निर्णय नको घेऊस ग. ते जर लांब गेले तर कुणाकडे बघून जगायचंय आपण. तुलाही ही अहिल्या कळली नाही ना? ही अहिल्या तिच्या तत्वांसाठी जगते, तिच्या तत्वांसाठी मरते आणि तिला कधीही खोटं सहन होत नाही. तुम्ही सगळ्यांनी माझा विश्वासघात केलाय. आता यापुढे या घरातल्या कुणीही त्यांच्याशी संबंध ठेवायचा नाही, नाहीतर माझ्या सोबतचे सगळे संबंध तुम्हाला संपवावे लागतील. सावित्री, या घरात या मुलाचे फोटोज, ट्रॉफीज, त्याच्या कुठल्याही वस्तू मला या घरात पुन्हा दिसता कामा नयेत. मी बोलतो अहिल्याशी, तू चल चल. नाही बाबा, आईला जो निर्णय घ्यायचा होता तो तिने घेतला. अरे तिने तिचा हात माझ्या डोक्यावरून काढून टाकला. हे घ्या आदित्य, काय बाबा, आता मी आदित्य किर्लोस्कर नाहीये, त्यामुळे ही सगळी लक्झरी वापरण्याचा मला कुठलाही अधिकार नाही. हे बघ, हे मी नक्की केलेलं नाहीये, पण आयडियली मला हे करायला नक्की आवडेल. तसंही आपला ह्या मुलासोबत आता काही संबंध उरलेला नाहीये. सावित्री, माचीस दे. अहिल्या, जोपर्यंत दादा परत येत नाही तोपर्यंत या खुर्चीवर कुणी नाही बसायचं. मी बसणार नाही बसायचं बोललो ना एकदा. अहिल्या, आई, हे अहिल्या, अहिल्या,